भिवंडीत भोंदूबाबाने महिलेला तब्बल 9.25 लाखाचा गंडा घातल्याची बातमी समोर येत आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला तरी देखील आजही भोंदूबाबाकडून भोळ्या भाबड्या नागरिकांची फसवणूक करण्याचे गुन्हे समोर येत आहेत। पतीचा आजारपण आणि मुलावरती काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे असं सांगून महिलेकडून तब्बल 8,87,000 रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे। यानुसार अख्तर अलीम अन्सारी वय वर्षे 46 मित्तलनगर असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव असून हजरत बाबा उर्फ अजमत असद खान असं गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला यांचे पती अख्तर हे आजारी असल्यानं त्यांनी उपचार करूनही सुधारणा होत नसल्यानं त्या दरम्यान महिलेच्या दुकानात ऑक्टोबर 2023 मध्ये ग्राहक म्हणून हजरत बाबा यांच्याशी ओळख झाली। त्यांनी चिंताग्रस्त पतीसोबत बोलताना तुमच्यावरती काळी जादू झाली असल्याचं सांगितलं, तर मुलावरती कुणीतरी काळी जादू केली असून 6 महिन्यात ते जीव गमावून बसेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। जादू संपवण्यासाठी कब्रस्तानमधील मृतदेह आणावा लागेल, त्यातून पती आणि मुलगा ह्या दोघांचाही त्रास संपेल असं सांगून त्या व्यक्तीनं ह्या महिलेची फसवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे। महिला काल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी पोलीस स्टेशनला अशी तक्रार दिली की त्यांचे पती आजारी असताना त्यांच्या दुकानावर एक हजरत बाबा आले होते आणि त्यांनी त्यांच्या पतींना बघून तुमच्या पतीवर काळी जादू करण्यात आलेली आहे, तसेच तुमच्या मुलावर सुद्धा काळी जादू झालेली आहे आणि जर त्यांची काळी जादू आपण नाही उतरवली तर तुमचा मुलगा 6 महिन्याच्या आत मरणार आहे, अशा प्रकारची भीती घातली। त्यानंतर त्यानं त्यांच्या डोक्यावरून अंडी उतरवली आणि एका अंड्यामधून त्यानं अंडं फोडून त्यामधून खिळा काढून दाखवला। हे पाहिल्यानंतर फिर्यादी महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांना त्याचं बोलणं खरं वाटलं। त्यामुळं तो जसं सांगेल त्याप्रमाणे हे पुढे करत गेले। त्यानंतर त्यानं मग ते एक विधी करावा लागेल काळी जादू उतरवण्यासाठी आणि त्यासाठी एका डेड बॉडीची आपल्याला आवश्यकता आहे आणि अशी डेड बॉडी मी कुठे मिळेल ते पाहतो आणि तुम्हाला सांगतो, त्यासाठी काही खर्चसुद्धा येईल असं सांगितलं होतं। त्यानंतर काही दिवसांनी त्यानं आपल्याला अशी डेड बॉडी एका ठिकाणी मिळालेली आहे असं सांगून त्यांना दोघा नवरा बायकोंना मालेगाव येथे घेऊन गेला होता आणि मालेगाव येथे त्यानं एका हॉटेलवर नेऊन त्या ठिकाणी आपल्याला ही डेड बॉडी मिळवण्यासाठी 10 लाख रुपये खर्च येईल असे सांगून या लोकांना ते करणं खूप गरजेचं आहे अशी भीती घातली पुन्हा। त्यामुळे यांच्याकडे पैसे नव्हते, हे त्या ठिकाणाहून परत आले। त्यानंतर काही दिवसांनी परत त्यांना मी 2 लाख रुपये कमी केलेले आहेत आणि तुमच्या मुलाच्या जीवापेक्षा काही ही रक्कम जास्त नाही, 8 लाख रुपये खर्च येईल आणि हे केल्यानंतर तुमचं दुकान पण चांगलं चालेल आणि तुमच्या नवऱ्याची तब्येत सुधारेल, मुलाचाही धोका टळेल आणि एवढं सगळं होणार आहे, तुम्ही पैशाकडे पाहू नका, अशा प्रकारचे त्यांना आश्वासन दिल्यामुळे या महिलेनं थोडे थोडे करून त्यांना जवळपास 6 लाख रुपये दिले होते। त्यानंतर पुन्हा यानं तो बॉडी आलेली आहे आणि मी आता त्याचा विधी केलेला आहे आणि आता सर्व काही ठीक होईल असा त्यांना परत बहाणा सांगून आणखी उरलेल्या पैशाची मागणी केली असताना यांच्याकडे महिलेकडे द्यायला पैसेच नसल्यामुळं यानेच या हजरत बाबानेच त्यांना 3 लाख रुपये पुन्हा व्याजाने दिले आणि त्याच्यावर तो परत दर महिन्याला 27,000 रुपये त्यांच्याकडून व्याजाने घेत होता। 6 महिने या महिलेने असे व्याजही दिले, परंतु शेवटी कुठल्याही प्रकारचा गुणही येत नाही आणि काही फरक पडत नाही आणि व्याजाचे पैसे द्यावे लागत आहेत। एवढी मोठी रक्कम आपण या हजरत बाबाला दिलेली आहे, आपण फसलो गेलो आहोत याची जाणीव त्या महिलेला झाल्यानंतर त्यांनी सामाजिक संघटनांची मदत घेऊन काल अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि आमच्याकडे ही तक्रार दिल्यानंतर यामध्ये शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडीकरता न्यायालयात हजर केले होते। त्यांचा 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। या महिलेकडून किती पैसे या बाबाने उकळले? या महिलेकडून आत्तापर्यंत त्यांना 8,87,000 रुपये अशा प्रकारे उकळलेले आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।